काला हा समतेचा आहे, समतेचा रंग पांढरा आहे, काल्याचाही रंग पांढरा आहे. आपण हा समन्वय पहा. दही आणि लाही हे पांढऱ्या रंगाचं आहे सर. तसं गणेशाचं वर्णन माऊलीनी करताना ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससवेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशो, पुढच्या ओव्या वाचा. समता हा शुभ्र वर्णू, हे माऊलीचे शब्द आहे. समता हा शुभ्र वर्णू, याचा अर्थच आहे की समतेचा रंग पांढरा आहे, काल्याचाही रंग पांढरा आहे. मग काला हा समतेचा आहे. सर्वांना एका व्यासपीठावर स्वीकारणारा संप्रदाय, याचंच नाव काला आहे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याते भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवणासे, आता याते धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री, विष्णुमय जग. सरांनी सांगितलं बोलताना, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. इथे फार व्याकरणाचं डोकं चालवायचं नाही. भेदाभेदचा पदच्छेद होतो, भेद आणि अभेद. मग कोणी असंही म्हणतील भेद अमंगळ का अभेद अमंगळ, कारण भेदाभेदचा संधी विग्रह केल्यावर भेद आणि अभेद या दोन शब्दा मिळून संधी होतो भेदाभेद. मग अमंगळ भेद का अमंगळ अभेद, अरे इथे व्याकरणी डोकं चालवायचं नाही. भेदाभेदचा सरळ अर्थ भेदच घ्यायचा असतो. मी तुमच्या भाषेत पटवून देतो. एक पडतच आलं दरेकर, मारामारी चालली, मारामारी. मग मारामारीचा काय अर्थ लावणार? मारी न अमारी, हिचं व्याकरण चालवणार का तुम्ही? मारी चालली ना अमारी चालली म्हणजे मारणंही चाललं न मारणं चाललं. अरे मारामारीचा अर्थ मारणंच चाललं. तसा भेदाभेदचा अर्थ भेदच. म्हणून भेद अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल ते हित. म्हणून असा एकही समाज नाही ज्याच्यात वारकरी संत नाही, आणि असा एकही संत नाही ज्याने आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. प्रत्येक संतांनी ओढून ताडून पण तिथं शब्द आणलाच. आता वेळ नाही पण थोडक्यात सांगतो. बरे देवा कुणबी केलो, पण आणलाच ना कुणबी. बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंबे असतो मेलो. नरहरी महाराज, देवा तुझा मी आणलाच तिथं. सोनार तुझे नामाचा व्यवहार. नामदेव महाराज, ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया, टाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते ब्रह्म ने बाहर धकाया, देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देवल ही फिरे, नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहाँ के बम्मन हम कहाँ के सुध, मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढी ओढाताण केली पण अभंग शिंप्यावरच उतरवला. सावता बाबा, आम्ही माळ्याची जात, शेतलाऊ बागायत, गोरोबा काका कुलालाचे वंशी जन्मले शरीर. प्रत्येक समाजात संत आहे. प्रत्येक संतांनी समाजाचा स्वाभिमान व्यक्त केलेला आहे. पण एक लक्षात घ्या, संत समाजापुरता नाही. नाही तर गोपाळराव पाटील त्यांना म्हणता आलं असतं, अवघाचे तालुका सुखाचा करीन, उपवाशी मारीन भोवतालचे. असं आहे का? अरे अवघाची तालुका नाही, अवघा जिल्हा नाही, अवघाची संसार सुखाचा करीन. म्हणून महान आत्मा यस्से सहा इति महात्मा. मोठा आहे आत्मा ज्याचा, असा जो तो, त्याला महात्मा म्हणतात. म्हणून एक लक्षात ठेवा, आमच्यातही खूप चांगले नाही आणि त्यांच्यातही खूप वाईट नाही. जरा समजून घ्या. मी त्या शहराचं नाव सांगत नाही. असं 10 वाजताची परवानगी गोपाळराव पाटील. कीर्तन 10 मिनिट पुढे गेलं तर आमचं एक बैमान पोलीस स्टेशनला गेलं. म्हणजे आपल्यात खूप चांगले असं समजू नका बरं. आमचंच एक बैमान गेलं पोलीस स्टेशनला आणि पोलीस आले, कीर्तन बंद केलं 10 मिनिट पुढे गेल्याबद्दल. आणि त्या दिवशी वारकऱ्यांना पंगत पठाण साहेबाची होती. थोडं घरी गेल्यावर डोकं चालवा. एक मुसलमान समाजाचा पठाण आमच्या वारकऱ्याला पंगत देतो ना, आमचं बैमान पोलीस स्टेशनला तक्रार नेत. अजून एक औरंगाबादला शबीर पटेल श्रीमंत ग्रहस्थ आहे. आमचा सप्ताह करणारा फाटका वारकरी जाऊ द्या. अच्छा क्या चाहिए, थोडी अडचण होती. आपलं मराठीवाला, नहीं चाहिए क्या, वर्गणी कितनी चाहिए, 11,000. अरे शकील, मुलाला हाक मारताय लगेच, इनको 15,000 दे दो बेटा. अजून औरंगाबादला शबीर पटेल. हे तुम्ही त्यांना तिथे जाऊन चौकशी करा, कोणीही सांगेल. आणि आमचं कबूल करून देत नाही. म्हणून मी का सांगतो, खूप चांगले नाही आपल्यातही, त्यांच्यात वाईट नाही. विठ्ठल
थोडासा विचार करा. आम्ही इतके एक आहो, इतके एक आहो, इतके एक आहो तुरे महाराज. हिंदूंचा आवडीचा सण दिवाळी आहे आणि मुस्लिम बांधवांचा आवडीचा सण रमजान आहे. हे दोन शब्द इंग्रजीत लिहा की उत्तर मिळतं तुम्हालाच. दिवाळी लिहिताना हिंदूला अली लिहावा लागतो, DIVALI. सर अली लिहिल्याशिवाय हिंदूची दिवाळी नाही. मुस्लिम बांधवांना रमजान लिहिताना पहिला रामच लिहावा लागतो, RAMZAN. हे घरी गेल्यावर काला पहा आपला. आम्हाला अली लिहिल्याशिवाय दिवाळी होत नाही आणि त्यांना राम लिहिल्याशिवाय रमजान लिहिता येत नाही. आम्ही इतके एक आहोत. वेदवाणी परब्रह्म अल्लाह बोलत इस्लाम, गॉड हे इंग्रजी नाम सर्व साक्षी. म्हणून तुलसी स संसार में भांति भांति के लोग, अरे सब में हिल मिल रहियो, नदी नाव संजोग. म्हणून काला हा समतेचा आहे. म्हणून समतेचा रंग पांढरा आपलं इथून वाढत गेलं. काल्याचाही रंग पांढरा आहे. दही आणि लाही, दही एक आहे, लाह्या अनेक आहे. तसं जीव अनेक आहे, ब्रह्म एक आहे. अनेक जीवाचं एका ब्रह्माशी ऐक्य, तसं अनेक लाह्याचं एका दह्याशी ऐक्य. हा जीव ब्रह्म एक काला आहे. आणि विकार रहित अंतकरण, त्याचं नाव वाळवंट आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून चोखोबाराय जसे देवाला भांडले, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललिया वरलिया रंगा. तसं शेख महम्मद म्हणतात, मी मुस्लिम समाजात असलो तरी माझ्या हृदयात मात्र गोविंद भगवान आहे. शेख महम्मद खाविंद, हृदय गोविंद. हा समन्वय लक्षात घ्या. संत हे सर्वज्ञ आहे, त्रिकालज्ञ म्हणा. काही अज्ञ आहे, काही अल्पज्ञ आहे, काही तज्ञ आहे. संत मात्र सर्वज्ञ आहे. कशातलं काही कळत नाही ते अज्ञ, थोडं थोडं सर्व विषयातलं कळतं ते अल्पज्ञ, एका विषयातलं पूर्ण कळतो तो तज्ञ, आणि सर्व विषयातलं सर्व कळतं त्याला म्हणतात सर्वज्ञ. एका विषयातलं पूर्ण कळतं. डोळ्याचा डॉक्टर असेल त्याला हृदयाचं कळत नाही, हृदयवालं असेल त्याला कान घसा तपासता येत नाही. ज्याचा त्याचा विषय. पुढे तर अजून सुधारणा होणार आहे. तुमचा डोळा तपासल्यावर डॉक्टर म्हणणार आहे चुकून आला आमच्याकडे, चुकून आला आमच्याकडे, चुकून आला म्हटलं. या विठ्ठल विठ्ठल मोठी लोक आहेत ते समजून घेतात. आचारसंहिता आहे आणि आम्ही उल्लेख करणं बंद केलं 4 दिवसापासून. आचारसंहिता आम्ही सांभाळतो. हा बस मोठे नाही, मोठे मोठे आले, बस एवढंच सांगतो. मोठे मोठे आले सगळे. हा चुकून आला याच्यावर चाललं होतं आपलं. ते डोळ्यात तपासल्यावर डॉक्टर म्हणणार आहे चुकून आला आमच्याकडे. नाही हो, बोर्ड आहे डोळ्यांचा दवाखाना. हो डोळ्यांचा दवाखाना बरोबर आहे, पण खाली कंसातलं वाचलं का? काय डाव्या डोळ्याचा, तुमचा उजवा बिघडला राव, तो डॉक्टर मागच्या चौकात आहे. बस त्यातलं नेमकं कळतं तो तज्ञ. म्हणून अज्ञ, अल्पज्ञ, तज्ञ आणि संत आहे सर्वज्ञ. भूतकाळाचं विचारा, वर्तमानाचं विचारा अथवा भविष्याचं. आता काला सर्वांना पाठ आहे. आता अभंगासाठी वेगळी मांडणी चालू आहे बरं का. तुम्हाला सगळे पाठ असल्यामुळे तुमच्या समोर सांगायचं नाही, पण चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी पाठ झालं तुम्हाला. भविष्य काळाचा विचार संतांना. पुढे काय होणार हे भविष्य लिहिलंय. पुढे असं होणार, पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल, बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल, 5 वर्षाची बाळा दादा भरतार मागेल, 6 वर्षाची कन्या दादा गर्भीण राहील. ऐका दादा कलियुगाचे थोरी, पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी,
परतारा सांडून घरोघर फिरतील नारी, पृथ्वी वरता वारा थोर झुंजाट सुटेल, आणि मोठमोठे पर्वत तेही उडून जातील. हे भविष्य. भविष्य वर्तमान काळाचं संतांना विचारा, सध्याचं काय? जन तरी देखे मोठले प्रपंची, स्मरण तोटात जाती नाही, स्मरण तोटात जाती नाही. जन तरी देखे जनतरी देखे गुंतले प्रपंच, स्मरण तो त्याचे त्यासी नाही. देवधर्म सांदी पडले सकळ विषयी, गोंधळ गाजत असे. हे वर्तमानाचं. भूतकाळाचं विचारा. सर्वाच्या आधी तुम्ही पहा, किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या तरी त्याला प्रश्न विचारा, जगाच्या आधी काय? तर ते म्हणतं अंडा मुर्गी न्याय अथवा वृक्ष बीज न्याय. याला तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात. न संपणारी उत्तर आहे. अंडा मुर्गी न्याय, वृक्ष बीज न्याय. तुम्ही डोकं चालवा, आधी कोंबडी का आधी अंड? दोन पैकी एक काही द्या ठोकून. कोंबडी का? बरं कोंबडी. मग ती कुठून झाली? पहिल्या अंड्याची. आणि ते अंड त्याच्या आधीच्या कोंबडीचं, आणि ती कोंबडी त्याच्या आधीच्या अंड्याचं. ते अंड तांबड्या कोंबडीचं, आणि तांबडी त्याच्या आधीच्या अंड्याचं. ती अंड काळ्या कोंबडीचं, काळी त्याच्या आधीच्या अंड्याचं. ते पांढऱ्या कोंबडीचं. अरे मेलो तरी उत्तर संपत नाही. याला म्हणतात वृक्ष बीज न्याय, अंडा मुर्गी न्याय. पण आमच्या संताला विचारा, जगाच्या आधी काय? पहिले कोठे? संतांना विचारा भूतकाळाचं. जगाच्या आधी काय? पहिले कुठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. चंद्रही नव्हता, सूर्यही नव्हता, तारेही नव्हते. होतं काय? अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. शून्य होतं म्हणजे काहीच नव्हतं असं नाही, काहीतरी होतं पण त्याला काहीच म्हणता येत नव्हतं. असं जे होतं त्याचं नाव शून्य म्हणजे ब्रह्म होतं. काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. काहीच जेथ नाही म्हणजे रंग नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरगुराया. बस काहीच जेथ नाही तो प्रकृतीचा भरता पाही. अवघे शून्यच होते पाही, नाम ब्रह्म होतं. तिथे एक ढालगज निर्माण झाली. इथे ढालगज शब्दाचा अर्थ माया घ्यायचा. माया. ढालगज म्हणजे तुम्हाला पाठच नाही. ते ढालगज म्हणजे माया. एक ढालगज निर्माण झाली आणि तिने पहा एवढी ख्याती केली. अमरपुरे तिचे घर कोली, कानोबा तेरे तेरे ते. तू ती अशी शिवला नाही, वांज गर्भीन झाली पायी. व्याली 5-25 पोरे तीही, कानोबा तेरे तेरे ते. पहिल्यांदा तिला 5 पोरं झाली. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही पहिली 5 पोरं. या मान्यवर, आमचा शब्द मान्यवर आहे. आता एप्रिल एंड पर्यंत मान्यवर बसा. विठ्ठल अशा वेळेला इंदोरीकर महाराजचं एक वचन आठवते हो. इंदोरीकर महाराज, आमचे संप्रदायात असे काही महात्मे आहे, त्यांचे स्वतंत्र गाथे आहे. कुठून अभ्यास करतात स्वतंत्र. आमचे विनोदाचार्य बाबा महाराज इंगळे ते म्हणतात, मुंबईला एवढी गर्दी आहे की मुंबईचं कुत्र उभं शेपूट हलवतं, आडवं हलवावं तर माणसाला लागतं. स्वतंत्र गाथा आहे. तसं इंदोरीकर महाराज म्हणतात, आता लहान लेकरं चष्मे लावतात नवल नाही, पुढे अशी सुधारणा होणार आहे
चष्मा लावूनच जन्म होणार, स्वतंत्र गाथा आहे त्यांचं. पण तरी मी त्यांना महत्व देतो बाबा, का मानावंच लागेल. जेवढा समाज महाराष्ट्राचा तमाशाला जाणार होता एवढाही एकट्या इंदोरीकरांना ओढला कीर्तनाकडे. आहे ना, खरीच गोष्ट. त्यांचे काही काही वाक्य म्हणून इथं आठवण म्हणून सांगतो. ते म्हणतात, मी सर्व पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आता निष्ठावंत सर्व पक्षाचा कुठून काढ विठ्ठल. याचा उद्देश असाच की कुणाला राग येऊ नये, बस एवढाचा. तिथे एक ढालगत निर्माण झाली माया, आणि तिच्यापासून हे 5 झाले. ढालगत शब्दाचा अर्थ माया होतो. आणि मायेचं पहिलं पोरग, पहिला मुलगा, पहिला पुत्र आकाश आहे. आकाशापासून जन्म झाला तो वायू आहे. वायूपासून जन्माला आला तो अग्नी आहे. अग्नीपासून जन्म होतय ते पाणी आहे. आणि पाण्यापासून जन्माला आलं ते पृथ्वी आहे. हा उत्पत्तीचा क्रम आहे. लय क्रम उलट होतो. हे एकात एक विलीन होतं. पृथ्वीचा लय पाण्यामध्ये आहे. पातेल्यात पाणी ठेवा आणि ढेकूळ टाका, विरघळतं. का जिथून ज्याचा जन्म तिथे त्याचा लय, हे ठरलेलं आहे. तुम्हाला खोटं वाटेल तर पातेल्यात 2 लिटर पाणी ठेवा, गॅस सुरू करून द्या, कीर्तनाला या, कीर्तन संपल्यावर घरी जा, थेंब नाही पातेल्यात. कुठं गेलं पाणी? त्याच्या बापाच्या घरी गेलं. का? अरे जन्मच अग्नीपासून झाला म्हणून विलीन अग्नीमध्ये झालं. हा लय क्रम आहे, असं उलट आहे. पण उत्पत्तीचा क्रम, मायेपासून जन्माला येतंय ते आकाश. आणि प्रत्येकाचे गुण ठरलेले, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून बापाचा गुण मुलात उतरतो. काही काही माणसं तर कधी पाहिलं नाही तरी म्हणतात, तुम्ही अमुकाचे चिरंजीव. कमाल झाली वा, तुमची आमची कधी भेट नाही तरी कसं काय ओळखलं? अरे तसाच चेहरा, तसंच बोलणं, तेवढीच उंची, तशीच तब्येत. हो, मी त्यांचा मोठा मुलगा आहे. म्हणजे बापाचे गुण मुलात उतरतात. तसं आकाशापासून जन्म झाला तो वायूचा. मग आकाशाचा गुण शब्द आहे आणि वायूचा स्पर्श आहे, स्वतःचा स्पर्श आणि आकाशाचा शब्द. म्हणून वाऱ्यामध्ये 2 गुण आले, स्वतःचा स्पर्श आणि त्याच्या बापाचा शब्द. वारा वाहायला लागला की आवाज होतो आणि आपल्याला जाणवतो त्याचा स्पर्श. हे 2 गुण वायूमध्ये. पण वायूपासून जन्म झाला तो अग्नीचा. अग्नीचा स्वतःचा रूप आहे, अग्नीच्या बापाचा वाऱ्याचा स्पर्श आहे आणि अग्नीच्या आजोबाचा आकाशाचा शब्द आहे. असे 3 गुण अग्नीत आहे. हे 2 भूत दिसत नाही, पण अग्नीपासून दिसायला सुरुवात होते, त्याला रूप आहे. मग अग्नीचा स्वतःचा रूप, हात लावला की चटका बसतो, हा वायूचा स्पर्श. आणि अग्नी पेटल्यावर आवाज होतो, हा शब्द आकाशाचा. असे 3 गुण अग्नीमध्ये आले. चला, अग्नीपासून जन्म झाला तो पाण्याचा. पाण्याचा स्वतःचा रसगुण आहे, पाण्याच्या बापाचा अग्नीचा रूपगुण आहे, पाण्याच्या आजोबाचा वायूचा स्पर्शगुण आहे आणि पाण्याच्या पंजोबाचा आकाशाचा शब्दगुण आहे. असे पाण्यामध्ये 4 गुण येतात, स्वतःचा धरून वरच्याचे 3. पाण्याचा रसगुण स्वतःचा. काळशार पाणी डोळ्याला दिसतं, हा रूपगुण अग्नीचा. हात लावला की थंडपणा जाणवतो, स्पर्श वायूचा. वतलं की बुडबुड बुडबुड आवाज होतो, हा शब्द आकाशाचा. असे 4 गुण पाण्यामध्ये. आता पाण्यापासून जन्म पृथ्वीचा झाला. पृथ्वीचा स्वतःचा गंध गुण आहे, गंधवती पृथ्वी म्हटलेला आहे. मृग नक्षत्राचा पाऊस पडला की मातीचा सुगंध सुटतो, हा गंध पृथ्वीचा आहे. रस पाण्याचा, आपण फळ वगैरे खातो, तो रस आपल्या पोटात जातो, तो पाण्याचा गुण आहे. रूप अग्नीचा, कुठे तांबडी जमीन, कुठे काळीशार जमीन दिसते, हे रूप अग्नीचे आहे पृथ्वीमध्ये. कुठे मऊ स्पर्श जाणवतो, कुठं कठीण, हा वायूचा स्पर्श गुण आहे. आणि भूकंप झाला अथवा घर पडलं की आवाज होतो, हा शब्द आकाशाचा आहे. हे एकापासून एक उत्पत्ती आहे. का? तिथे एक ढालगज निर्माण झाली. पहिले कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, काणोबा ते रेते रेते. तिथे एक ढालगज निर्माण झाली, म्हणजे माया. मग तिच्यापासून ही उत्पत्ती आहे. किंवा गीतेचा आधार देतो. अहम येऊ काय खम म्हणो, ते पुढचं आहे. आपल्याला हे पाहिजे, ममर यवनी. आत्ता जमलं. ते तर आहे, 5 भूत सांगितले तुम्ही, आभार येऊ मी. पण मम यवनीर
हा मम योनीर जमला आता इकडून आलं मम योनीर महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम संभव सर्वभूतानाम. आता जमलं हे विठ्ठल मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्यहम संभव सर्वभूतानाम ततो भवति भारत. इथे मम योनिर महत ब्रह्मचा अर्थ मायाच केलेला आहे. म्हणजे स्वतः तो काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय होत नाही. अमुक कधी कधी असतंय ना हे नगर मोठ्या नेत्याचं नाव दिल्या जातं त्या नगराला. अहो ते नेते आलते का इथे? नाही हो. त्यांनी काही विटा आणल्या का? नाही. बांधकाम केलं? अजिबात नाही. मग त्याचं नाव कसं दिलं? अहो सत्ता होती ना. दिल्लीहून त्यांचा फोन मुंबईला आला, मुंबईहून यंत्रणा हल्ली ते नगरला, नगरवरून सगळे कामाला लागले. 2.5 महिन्यात युद्ध पातळीवर हे नगर तयार झालं म्हणून आम्ही त्या नेत्याचं नाव या नगराला दिलं. म्हणजे नेत्यानं काहीच केलं नाही आणि त्याच्याशिवाय झालं नाही. मग त्यानं सत्तेच्या द्वारा केलं. तसा हा काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय होत नाही. तो मायेच्या द्वारा करतो. तिथे एक ढालगज निर्माण झाली. या न्यायानं प्रसवला विश्वतोची जयापासोनी सकळ एकले न कंठेची म्हणून येणे. न गेला की गेला सगळ्या अर्थाचा अनर्थ. बस एकले न कंठेची म्हणून येणे केली निर्माण 14 भुवने गगन चंद्रमेघ सूर्य तारांगणे 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो ऐसा लागविहा माया सूत्रधारी. याई नायान जया पासोणी सकळ महिमंडळ हे झाले प्रसवला विश्वतोची. असा विश्वाला निर्माण करणारा परमेश्वर. पर नवल आहे गोकुळातल्या नंद पाटलाला पप्पा म्हणतो आणि यशोदेला गोकुळात नंद पाटलाला पप्पा म्हणतो आणि यशोदेला मम्मी म्हणतो. कोण? विश्वाचा जनिता ज्याच्यापासून विश्व निर्माण झालं तो विश्वाचा निर्माता म्हणे यशोदेसी माता. ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काय त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई म्हणे यशोदेसी माता. आता थोडा विचार असा करू आपण. त्याचं नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे किंवा अनंत जन्मेचे. हा जमलं. मुखी हरी पैठा मुखी हरी पैठा जन्मेचे सुकृत पदरी. बरं का ठोंबरे बापू तुमचं बरोबर लागू पडलं. अनंत जन्मेचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्माच्या पुण्याचा संचय असेल तर भगवंताचं नाम मुखाला येतं. आता उलट डोकं चालू आपण. नाम मुखाला येण्याकरता अनंत जन्माचं पुण्य पाहिजे तर तो भगवंत पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल. म्हणून इथे उल्लेख आहे म्हणून भगवंत आला तेने म्हणून भगवंत आला तेने म्हणून भगवंत आला
अनंत जन्माचं पुण्य लागतं, तर हरी पोटाला येण्याकरता किती जन्माचं पुण्य लागेल. म्हणून प्रमाण आहे, नंदाने सुकृत केले अगणित आणि म्हणून भगवंत आला तेथे. म्हणून म्हणे यशोदेसी माता कोण, विश्वाचा जनिता. आता एक थोडं रामायणामध्ये आता इथं 2-3 वेळा झालेला आहे, सर्व पाठ झालं सर्वांना रामायण. काष्टीकरांनाही पाठ झालं, तिथेही बरेच झाले. तरी पण एक 2-2 मिनिट घेतो 2 ग्रंथासाठी. रामायणातली उर्मिला आणि भागवतातली राधा हे दोन्ही अनिर्णित पात्र आहे. रामकथा लिहिता लिहिता जर उर्मिला शब्द आला तर मिथिलेश शरण गुप्ताची लेखणी ठेवून द्यायचे, नुसतं रडायचे. एवढं आकाशाच्या उंचीचं पात्र म्हणजे उर्मिला आहे. अजूनही वनवास कोणाला, याचं उत्तर आहे उर्मिलेला. पाणी में मिन प्यासी. तिथं कितीतरी येऊ नको बरीच कारण आहे. तुम्हालाही गोड वाटेल, मलाही बरं वाटतं. सीते येऊ नको, तू सीते येऊ नको वनवासात, तू नाजूक आहे. सीतामाई भांडल्या नाजूक तुम्हीच आहे. एक 2-3 मिनिट सांगतो कसं काय. मी बघितलं माझ्या बापाच्या बगीच्यात, तुम्ही दोघंही भाऊ फुलं तोडायला आला होता. द्रोणात 2च फुलं होते आणि 3रं तोडत होता, घामानं भिजला. आणि मी अर्धा तास तुमच्या पुढे अख्ख्या फुलाचा हार घेऊन उभी, तरी घाम नाही मला, आणि कोण नाजूक सांगताय. भांडण चालू होतं. अगदी थोडक्यात सांगतो, भांडण जास्त वाढवायचं नाही. सीते ते चलहू पयादेही बिनुपदत राहणार, बिना चपलाचं चालावं लागेल. आणि ते काटे असतात ना, ते काही विषारी असतात, ते रक्त शोषून घेतात पायातलं. अहो काटे पृथ्वीची मुलं आहे, मी पृथ्वीची मुलगी आहे, मग ते माझे भाऊ लागतात. कोणता भाऊ आहे बहिणीचं रक्त शोषणारा, सांगू नका, मी येणार तुमच्या. हे पायाशी ते आपल्याला विशेष उदासी आहो आपण. तापस बेश विशेष उदासी. विश्वामित्र वसिष्ठ हे सामान्य उदासी आहे, पण 14 वर्षे राम विशेष उदासी शब्द आहे. आणि विशेष उदासीला कपड्याचा संबंध येत नाही, वल्कल धारण कराव्या लागतील. वल्कर, सीतामाई म्हणली वल्कल कशाला म्हणतात, त्या झाडाच्या साली म्हणजे वल्कल ना. मग हे बघा, झाडं पृथ्वीची मुलं आहे, मी पृथ्वीची मुलगी आहे, सगळे झाडं माझे भाऊ लागतात. त्यांची साल नेसणं म्हणजे मला असं वाटेल की दिवाळीला माझ्या भावानं साडी घेतली, मी नाराज होणार नाही. सीते 14, मला वाटतं ते गोड वाटतंय तुम्हाला, पण कालाही झाला पाहिजे, पण उगाच मजा थोडीशी. 14 वर्ष जमिनीवर झोपावं लागणार आहे, जमिनीवर 14 वर्ष. मला आनंद होईल प्रभू, का ती माझी आई आहे. 21 वर्षापूर्वी मी तिच्या जवळ झोपली होती. आता 14 साल मेरी माँ की गोद में सोने को मिलेगा, बहुत आनंद मिलेगा, मैं नाराज नहीं होगी. हे सगळे बस हे सगळे माहीत आहे तुम्हाला. हे सीतेकडे गेलं, पाहिजे होती उर्मिला तर मी तिकडे गेलो, होते तसं होते कधी कधी. उर्मिला, त्यातली उर्मिला सांगतोय, 1च मिनिटात सांगतो. तो बिगर टोकाचा बाण मारून खाली पडले. हनुमानजी जात होते द्रोणागिरी घेऊन, तेव्हा हे कळालं सर्वांना. तिथे गेल्या, त्यात परिचय करून दिला भरतजींनी. ये मेरे रघुकुल की शान लखन भैया की पत्नी उर्मिला देवी, असं सांगता सांगता भरतासारखा संत रडू लागला. बहुत दुःखी है बिचारी, पण उर्मिलाच प्रसन्न होती. हनुमान जी जवळ आले, माँ मैं ब्रह्मचारी हूँ, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं है. सूरज उदित होने के पहले हनुमान नहीं गया तो तलविधुर बन जाओगी माता. तुला उद्या कुंकू लावण्याचा अधिकार नाही, हा मारुती गेला नाही सूर्योदयाच्या आत, तरी तुम्ही प्रसन्न आहे. हो, कारण मला शंका आहे. कशाची? माझ्या पतीला शक्ती लागू शकत नाही. काय विश्वास असेल दादा? शक्ती लागली माते, रात्रीचा डॉक्टर उचलून आणला, हे दुकान घेऊन चाललं, तुम्ही बसून यशीच्या रूम मध्ये गप्पा मारता का? शक्ती लागू शकत नाही. शक्ती लागली माते. मेरा सवाल है, मेरे पतिदेव को भली भांति मैं जानती या तू जानता हनुमान? नहीं, आप जानती माँ. मग माझ्या पतीचा एक क्षणही रामाच्या चिंतनाशिवाय जात नाही, तर शक्तीला जागाच कुठे शिल्लक आहे? शक्ती लागल ज्याचं चिंतन करतंय त्या रामाला, माझ्या पतीला नाही. और लागली माते. मी वाद घालत नाही. एक विचारू, इस समय मेरे पति लखन जी क्या कर रहे? रामचंद्र की गोद में सो रहे. माँ राम जी क्या कर रहे? लखन के लिए सर पटक पटक के रो रहे. सच है? सच है. देखो हनुमान, जिसको शक्ति लगी वो रामचंद्र रो रहे, जिसको कुछ नहीं हुआ मेरे पति लखन जी राम की गोद में सो रहे. उर्मिला किस लिए रोएगी हनुमान? तुम्ही एक एक पात्र. म्हणून ते मिथिलेश शरण गुप्ताजी खाली लेखणी ठेवून द्यायचे. उर्मिला चिंतन आलं म्हणजे एक रामायणातली उर्मिला, तसं भागवतातली राधा.
राधा शब्द आला की व्यासांना शुकाचार्यांना उलट व्हायचं. राधाच्या उलट धारा. हां, ती टीव्हीची जाहिरात नाही, धारा धारा शुद्ध धारा, की नाही, हे अश्रुधारावर चाललंय. नुसतं डोळे भरून यायचे का. श्याम श्याम रटत राधा पै श्याम भाई फिर पुछत सकेन को राधा कहा गई. अशी जिची भक्ती आहे ती राधा. दबक्या आवाजात चर्चा चालू होती गोकुळामध्ये. एकमेकीला म्हणायचं तुला काही कळतं का, तुला काही माहिती आहे का, तुला काही कळलं का. काय हा भगवान राधेच्या घरी जाताना लहान असतो, तिथं गेल्यावर मोठा होतो. राधेच्या घरी थोर होतो हरी. ही चर्चा. ही चर्चा एक दिवस हे सगळी माहिती असल्यामुळे थोडक्यात सारखा रडू लागला भगवान, सारखा रडू लागला. रडता माझे बाळकाने समुद्रावी तारा हिरागे. रडता माझे बाळकाने समुद्रावी तारा हिरागे. मागील ते सगळे पाठ आहे तुम्हाला. काही तर गोपिका चॉकलेट घे रे किशन्या, बिस्किट घे रे किशन्या, बटर घे रे किशन्या, बटाटा वडा घे रे. पण किशन्या पाहायला तयार नाही. झालं काय, राधा रस्त्यानं चाललेली. राधेचं लक्ष कडेवरच्या कृष्णाकडे गेलं आणि कडेवरच्या कृष्णाचं लक्ष राधेकडे गेलं आणि एकाएकी कृष्ण गदगद गदगद हसायला लागल्या. चॉकलेट देणाऱ्या तर चकित झाल्या. यशोदेनं हाक मारली, राधे इकडे ये. तेव्हा त्या सगळ्या गोपिका म्हणाल्या, राधे आम्ही सकाळीपासून चॉकलेट घे रे, बिस्किट घे रे आमच्याकडे बघत नाही आणि तू काहीच दिलं नाही तरी तुझ्याकडे बघून हसला. राधा म्हणाली, तुम्ही आज सकाळी 9 पासून लागल्या चॉकलेट घे रे, बिस्किट घे रे आणि तू मी अनेक जन्म याच्या लागी हो Baba
चॉकलेट घे रे आणि बिस्किट घे रे. आणि तू काय केलं राधे? मी याच्या लागी ओ ते जियेले भोग, याच्या लागी केले नाना याग, याच्या लागी ओ अष्टांगादी योग, याच्या लागी विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, बक्षिले कंदमुळे प्रासिले जीवना. अनेक जन्म याच्यासाठी हे केलं म्हणून हसलाय तो. यशोदा म्हणले राधे, जेव्हा माझा कृष्ण रडत जाईल तेव्हा येत जाणार. सासू सासरे जाऊ देत नाही कुठं. मग रडत जाईल तेव्हा तुझ्या घरी घेऊन जात जाणार, ते जमल. म्हणून राधे 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 घेई श्याम सुंदरा, नेई आता झडकरी आपुली या मंदिरा. राधा घेऊन हरीला त्वरे जात मंदिरी. राधा हरीला घेऊन आली आणि सहज म्हणाली, देवा तुम्ही लहान आहे हो, तरुण पाहिजे होता. म्हटल्याबरोबर 25 वर्षाचा तरुण झाला देव. राधेच्या आनंदाला पारावार नाही. इतक्यात राधेचा पती अनया सकाळी गुरं घेऊन गेला की संध्याकाळी यायचा, पण आज नेमका 12ला आला आणि दारावर थाप, दार उघड राधे, राधे दार उघड. राधा तर घाबरून गेली. देवा हे 14 जानेवारी कधीच येत नाही, कसं टपकला आज नेमकं दुपारी. तुम्ही लहान व्हा, जमत नाही राधे, मोठं सांग अजून. दार उघड राधे. आता माझं काही खरं नाही देवा, लहान व्हा, जमत नाही, मोठं सांग, लहान नाही होता येत. दार उघड राधे, तुमच्या पाया पडते देवा, लहान व्हा, देवा लहान व्हा, देवा लहान व्हा. शेवटी राधा रडू लागली राधा. आणि एक लक्षात घ्या, देवाला लवकर ऐकायला जाणारी भाषा अश्रूची भाषा, वेदांताच्या भाषेपेक्षा त्याला ती भाषा लवकर कळते. रडावं एक तर देवासाठी अथवा संतासाठी. संसारासाठी रडू नये. रडायचं असेल तर देवाजवळ रडावं अथवा संताजवळ रडावं, प्रापंचिकाजवळ रडू नका. वो भी रोने वाले आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पूछेंगे, संसारियों के सामने सीना निकाल करके चलो. रोना है तर शेख मोहम्मद महाराजाजवळ येऊन रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाजवळ रडा. अश्रू पुसणारे दोघंच आहे. तुम्ही जर प्रापंचिकाजवळ रडला तर ते तात्पुरतं म्हणतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं, वाईट झालं. आणि तुम्ही गेला की अख्ख्या तालुक्यात विनामूल्य जाहिरात करतं. आलत काल सकाळी सकाळी पठ्ठ्याच्या घरी ढसा ढसा रडलं अर्धा तास, विनामूल्य जाहिरात. म्हणून लक्षात ठेवा, प्रापंचिकाच्या पुढून छाती काढून चालत जा. रडायचं असेल तर संताजवळ, नाही तर पंढरपूरला जाऊन देवाजवळ. हे दोघंच अश्रू पुसणारे. आणि सावध राहा, अति नम्रता धारण करणारी, अति गोड बोलणारी, अति सत्कार करणारी, अति हार घालणारी अत्यंत धोकादायक. ते तुमच्या खांद्यावर हात ठेवतात ना, तुम्हालाच खांदा देण्याचं षडयंत्र असतात. त्याच्यापेक्षा तिखट बोलणारी, कडवट बोलणारी, जहरी बोलणारी, फाडफाड तोंडावर बोलणारी ही माणसं त्यांच्या रक्तातही फसवणे हा गुण नसतो. म्हणून याला संस्कृतमध्ये मधु तिष्ठन्ति जिह्वाग्रे हृदय तु हलाहलम. तोंडात मध असतो पण हृदयात रोगरची बाटली असते. विठ्ठल. म्हणून रडायचं असेल तर फक्त दोघाजवळ. आणि रडणं ही सुद्धा भक्तीच आहे. राधा काकुळतीला आली, रडू लागली आणि मग देवाला दया आली. पुन्हा भगवान कृष्ण 2 वर्षाचे झाले. पिवळ्या झगा, काळे कुरळे केस, लांबून बघा छोट्या धनुष्यावर छोटा बाण लावला, अशा भुवया नासिका, हसला की गालाला खड्डेवरचे 2 दात, काजळाचा टिळा आणि हातात खुळखुळा. बस राधेच्या आनंदाला पारावार नाही. साडीचा पदर खोवला आणि राधा आली. खासकन दरवाजा उघडला आणि विजेसारखी कडाडली पतीवर. बहिरी आहे का काय? सगळे गाव गोळा करता, काम असता का नाही घरात? दार उघड राधे, दार उघड राधे. अर्धा तास झाला. याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे. ते तर मागच सरलं. राधे अर्धा तास झाला. मोठ्या माणसाचा आवाज येत होता. अशा शंका कुशंका घ्यायच्या असेल तर उद्यापासून ड्युटी बदल. मी गुरं घेऊन जात जाईल, तुम्ही स्वयंपाक करायचा. नाही ऐकू नाही, स्वतः ऐकतोय अर्धा तास मोठ्या माणसाचा आवाज. मोठ्या माणसाचा आवाज नाही, मोठ्या माणसाचं लेकरू आहे घरात.
आणि पतीचा हात धरून ओढतच आणला पलंगाजवळ. बघा कोण आहे, तुझे निढळे कोटी चंद्रप्रकाशे. आणि तो भगवान पाला दादा उचलला अनयानं, राधेच्या पतीचं नाव अनया, आणि छातीला लावून जे रडायला लागला. हृदयी चक्रपाणी अलंकेला, हृदयी चक्रपाणी अलंकेला. आनंदला म्हणी हृदय चक्रपाणी आलिंगीला. राधे, योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान तुझ्यामुळे दर्शन झालं मला. आता 12 वाजले, मी चाललो बरं का रानात. पण तुला करमत नाही जाणार तेव्हा कृष्णाला घरी घेऊन येत जा. परवानगी देऊन गेलं, दृष्टांत संपला माझा. देवा मोठं व्हा. 25 वर्षाचा तरुण झाला. पती आल्याबरोबर रडायला लागली, लहान व्हा. पुन्हा 2 वर्षाचा झाला. कारण भक्ताची इच्छा असेल ऐसा भक्ताचा अंकित. लागे तैसी लावे प्रीत, होय भक्ती केला तैसा. बरं का भगवान बुवा, पूर्वी धरावी ते इच्छा. तर एक माझ्या दोघं एकमेकाच्या विरोधात आहे. विरोधात म्हणजे नावापासून. राम शब्दात जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला कृष्ण. राम सरळ आहे. वेळाही अशा निवडल्या. राम भर दुपारी, कृष्ण अर्ध्या रात्री. राम शुद्ध पक्षात, कृष्ण वद्यात. राम चैत्रात, कृष्ण श्रावणात. राम उन्हाळ्यात, कृष्ण पावसाळ्यात. राम राजवाड्यातनं, कृष्ण येरवड्यात. तात्या सेंट्रल जेल मामाची. रामाचा जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे. कृष्ण जन्म झाला तेव्हा मायबाप चिंतेत आहे. असं वाचलं का कुठे? कृष्णा जन्म झाला देवकी पहिल्या एसटीनं श्रीगोंद्याला आली. घ्या पेडे गोपाळराव. नाही, सोडवा मिठी. लपवा जकी जणी कंस अशी कळलं, माझ्या बाळासे मारेल.
याचं चरित्र एक बाणी एक पत्नी एक वचनी, त्याचं अनेक बाण्या अनेक पत्न्या अनेक वचन, पण दोघांनी विरोधात वेळा निवडल्या. राम जन्माला आले ते माध्यान नासिदी न कर, पळभरी होय स्थिर, दिवसाचा मध्य. आणि कृष्णजी 2 प्रहर रात्र, म्हणजे मध्यरात्री कृष्णाचा जन्म आणि भर दुपारी रामाचा जन्म. असं का? याचं कारण आहे, 2 वेळा जीवाला त्रास आहे. दुपारी भुकेपासून आहे आणि रात्री कामापासून आहे. भगवान रामचंद्र बोले, अगर आपको दोपहर को क्षुधा तकलीफ देगी तो मेरा सुमरण करो, मैं आपको क्षुधा निवृत्त कर दूंगा. माऊलीच्या भाषेत आधणी घातल्या हरळ, आधणी घातल्या हरळ होय अमृताचे तांदूळ, जरी भूकेची राखी वेळ जगन्नाथ. अगर आपको दोपहर को क्षुधा तकलीफ देगी तो सुमरन मेरा करो, राम जी बोले. और कृष्ण जी बोले, अगर रात को आपको काम सताएगा तो मेरा चिंतन करो, मैं आपको निष्काम बना दूंगा, क्योंकि मैं स्वयं निष्काम. निष्काम निराळा, निष्काम निराळा, निराळा. परब्रह्म निष्काम तोहा गवळीया घरी. निराळा म्हणजे खेळ खेळे परी डाई न सापडे, याला म्हणतात निराळा. खेळ खेळे तो एक खेळया शहाणा. बरं ठीक आहे, शहाणा रे बापू, तो एक खेळ. आता 1-2 मिनिट घेतो. खेळ खेळे परी डाई न सापडे म्हणजे तो प्रकरण असं होतं, अश्वत्थामा मेला ही वार्ता पसरवायची होती, पण खोटेपणाचा आक्षेप येऊ नये म्हणून युद्धाला सुरुवात झाली. तेव्हा मालव देशाचा राजा, त्याचं नाव इंद्रवर्मा, तो कौरव पार्टीला होता आणि त्याचा हत्ती होता अश्वत्थामा. माणसाची नावं हत्तीला असतात, सरकशीत, गणेश हत्ती, रामू हत्ती वगैरे. तसं अश्वत्थामा नावाचा इंद्रवर्मा राजाचा हत्ती. युद्ध सुरू झाल्याबरोबर भीमाला सांगितलं, हत्ती मार भीमा. एका गदेच्या घावात ठार केला हत्ती, आणि हत्ती अश्वत्थामा नावाचा मेला. आणि देवानं सांगितलं, आता द्या चर्चा सोडून, मेला म्हणा अश्वत्थामा. बरं खोटं आहे का? याला म्हणतात खेळ खेळे परी डाईनं सापडे. अरे हे द्रोणाचार्यापर्यंत चर्चा आली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य चकित झाले, अश्वत्थामा मरेल कसा? 7 चिरंजीवामध्ये एक चिरंजीव आहे अश्वत्थामा. बधिर व्यास, हनुमाचे विभीषण, त्रपस्य परशुरामाची सप्तैत्य चिरंजीवी ना. 7 चिरंजीवामध्ये चिरंजीव माझा अश्वत्थामा मरेल कसा? पण नाही मरणार कशावरून? ज्यानं चिरंजीव पदवी दिली ते पलीकडच्या पार्टीत ड्रायव्हिंगला आहे. काय करणार? नाही करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. मग खरं कोण सांगेल? माझा धर्मराज. आणि म्हणून द्रोणाचार्य येतात. युधिष्ठिर प्रणाम आचार्य. अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा हतः नरोवा कुंजरवा. चुकीचं आहे का? अश्वत्थामा मेला का? पण हत्ती का माणूस माहीत नाही बरं का, तोपर्यंत हे शुद्धीवर नाही. धनुष्यबाण खाली टाकून दिला. धनुष्यबाण टाकल्याबरोबर द्रौपदीचा भाऊ धावला दृष्टद्युम्न, आणि तलवारीच्या एका घावात द्रोणाचार्याचं मुंडकं तोडलं. कारण द्रोणाचार्यानं याचा बाप मारला होता द्रुपद राजा. आता हे फाटे फुटत जाईल, महाभारत वाढत जाईल. तुम्हाला माहिती आहे, न संपणारं महाभारत त्यालाच म्हणतात. मी का सांगतो?
आपल्यावर खोटेपणाचा आक्षेप येऊ नये म्हणून अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि वार्ता पसरवून दिली. याला म्हणतात खेळ खेळे परी डाई न सापडे म्हणून निराळा, निष्काम निराळा. आणि गोपीला वेल्या चाळा, चाळा लावेला गोप गोपी नाथे. वेळ थोडी आहे म्हटल्यापेक्षा 10 ते 12च होतं, पण ते सत्काराचा कार्यक्रम आणि ते व्हायलाच पाहिजे होतं. खूप आमचे अनिल सहस्त्रबुद्धे सरांनी शेख महम्मद महाराजांच्या वाङ्मयाची खूप सेवा केली. संत शेख महम्मद महाराज यांचा सार्थ योग संग्राम हा ग्रंथ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठाला योगशास्त्र अभ्यासक्रमासाठी स्वीकृत झालेला आहे. एवढं त्या ग्रंथाचं महत्त्व. म्हणजे आता महाराष्ट्रभर शेख महम्मद महाराज पोहोचले, भारतभर जाण्याची दाट शक्यता आहे. याला हे सगळे श्रेय अशा विद्वान रत्नाला आहे. आपण हा उचित सत्कार या ठिकाणी श्रीगोंदेकरांनी केला, म्हणून श्रीगोंदेकरांना सरांचा सत्कार केल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो. मी हे सगळे बरोबर करतो. आरतीसह कार्यक्रम 12:30ला पूर्ण करतो. अजिबात काळजी करायची नाही. कीर्तनाला काय लागेल? अख्खं रामायण मी 30 सेकंदमध्ये सांगतो दादा, 30 सेकंद. ऐकायचं का तुम्हाला? अयोध्यापति महाराज दशरथ जी को 4 बेटे राम लखन भरत रिपुसुदन, बड़े बेटे राम जी को राजगद्दी मिलने वाली, राजगद्दी छीन ली कई माँ ने भरत बेटे के राम जी को बनवास जाना पड़ा, उनके साथ भाई सीता हरण तलाश, प्रभु आगे सुग्रीव के साथ मित्रता से तू बंधन, रावण को मार डाला, अयोध्या में आए राम, राज्याभिषेक हुआ. मग एवढं 7 दिवसाचं जर 30 सेकंदमध्ये सांगतो बाबा, तर कीर्तन 2 मिनिटात उरकायला काय अडचण आहे? काही काळजी करायची नाही. श्रीगोंदेकरांचा आमचा चांगला परिचय आहे, त्यामुळे ते नाराज होणार नाही. पण 10:30 ते 12:30 पुढे सगळ्या कार्यक्रम उरकायचा आहे. मोठा उत्सव असतो हा. सगळ्यांचं श्रद्धास्थान शेख महम्मद महाराज असल्यामुळे विविध क्षेत्रातील सर्व मंडळी, गट तट राजकारण, राजकीय क्षेत्रातले सगळे जोडे बाहेर काढून या ठिकाणी शेख महम्मद महाराजासाठी एका आईची लेकरं होऊन एकत्रित आलेली आहे. हा खरा समन्वय. याचंच नाव काला. बस ते प्रमाण म्हणून चाली समजून घ्या. आता उशीर झाला म्हणायचं आहे. ठीक आहे. हे आमचेच असल्यामुळे बस आमचेच असल्यामुळे समजून घेतात बरं का. खेळत माहीत बाबा समजून घ्या आजच्या दिवस. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावित. काल्याचा कीर्तनाचा दंडक आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने चरित्र केलं, त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी कीर्तनकारानं काहीही सांगावं असं सुद्धा स्वातंत्र्य नाही. 2 गोष्टी प्रपंचातल्या गप्पा मारू नये, बुवाने राजकारण सांगू नये. प्रपंचातल्या गप्पा का मारू नये? पुढे सगळे प्रापंचिकच बसलेले असतात ना. बुवाच्या पेक्षा पुढच्यांना प्रपंचातलं जास्त कळतं. मग त्यांच्या पुढे प्रपंचातल्या गप्पा मारणं हे भर पावसात मोठ डरणं ठरतं. तसं राजकारणातल्या गप्पा बुवाने मारू नये, कारण 2 रुपयाच्या पेपरला ते रोज वाचायला मिळतं. त्याकरता लोक आलेलीच नसतात. म्हणून भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जने करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसे कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. पण काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं ते उच्चारावे. आज सगळे तेंडुलकरच भेटले, वाजवणाऱ्यापासून ते गायनापर्यंत षटकारच चालू आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान कृष्णजीने जे चरित्र केलं त्याचं उच्चारण करायचं आहे. 11 वर्षे 52 दिवस गोकुळामध्ये त्या कालावधीत घडलेलं चरित्र, त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं. उच्चारण करायला भगवान 2च मिनिट लागतात. जन्म झाला मथुरेत, प्रगट झाला गोकुळात, रांगू लागला, रांगता चालू लागला, खोड्या करू लागला, तक्रारी यशोदेकडे येऊ लागल्या. झालं चरित्र ते उच्चारावे. यशोदे तुला येईल राग,
आणि आपल्या पोरा काही सांग काय झालं. आणि एक लक्षात घ्यायचं, आई नेहमी बाळाच्या बाजूनं बोलत असते. आई सारखं प्रेम जगात कोणी करत नाही. ज्याची आई बसा आई साहेब बसा. नातू आला वाटते नाही का. नातू का नातूच ना. बरं ठीक आहे ठीक आहे. प्रेमच आहे ते असू दे. प्रेम म्हटलं की केवळ जगामध्ये एकच पात्र आहे आई. इकडे पत्नी उभी आहे, इकडे तुमची आई उभी आहे, मध्ये तुम्ही आहात. पत्नीच्या साडीच्या पदराला तोंड पुसा. पत्नी म्हणणार आहे माझी साडी खराब केली. आईच्या लुगड्याच्या पदराला तोंड पुसा. माय म्हणणार आहे बाळा 3 दिवस झाले लुगडं धुतलं नाही, तुझं तोंड खराब झालं. हा फरक लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा संध्याकाळी घरी येता कमाई करून, तेव्हा चौघं विचारतात प्रश्न. बाप म्हणतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारती कितना लाया, शेवटी माय विचारती कुछ खाया. हे एकच पात्र जगात आहे. कधी आई बाळाच्या बाजूनं बोलत असते. सगळ्या श्रीगोंद्याला त्रास देणारं लेकरू असू द्या, तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तरी ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच बिघडते. तुम्हाला का लेकर, बस हे सगळे माहिती आहे तुम्हाला. एक 12 लेकर माझं एक नाही सापडत का, याला माय म्हणतात. तसं यशोदा त्यांच्यावरच रागवाय. खोड्या करू लागले बरं का मुथाजी, घरीच खोड्या करू लागले कृष्ण. आणि मग लक्षात आलं यशोदेच्या, गावकऱ्याचं चुकीचं नाही, तू गावात राहू नको, जा गाई घेऊन. काळ पर्जन्यमान, गाई उभ्यानं गवत तोडायच्या, रवंत बसा जेवायला याच्याला शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे गोपाळ, खेळात रममान झाले. पण खेळ आताचे नाही, दिल्लीला चालतो टाळी श्रीगोंद्याला टीव्ही बघून. तर देव म्हणाले अरे तुम्हाला सुख पाहिजे का दुःख रे. गोपाळ म्हणले कमाल झाली देवा, सुख पाहिजे. सुख पाहिजे असेल तर मी 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 म्हणत खेळायचं नाही, तू 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 म्हणत खेळा तर सुख आहे. मी म्हटलं की दुःख. ते नाही का मैना नावाचं पाखरू श्रीगोंद्याच्या मार्केटला आणलं पिंजऱ्यात एकानं. मैना म्हणायचं ते, मैना मैना. रुपया 2 रुपये टाकायचे माणसं, 200-300 रुपयाची नाणी झाली गोळ्या मैनावाल्याजवळ. आणि तिथंच एक मार्केटला आपली शेळी घेऊन आलं, त्या पिंजऱ्यापासून 10 फुटावरच उभी गेली यानं शेळी. याचं पाखरू म्हणायचं मैना आणि याची शेळी मे. मला वाटतं हे जवळजवळ कळलं तुम्हाला पुढं काय होणार आहे, दोघातला फरक. हे पाखरू मैना म्हणायचं आणि शेळी मे मे. एका कासाबानं विकत घेतली आणि दुसऱ्या दिवशी तिची कत्तल झाली. असं का झालं. मैना ने मैना कहा तो मोल भयो 10-20, बकरी ने मै मै कहा तो कबीर कटायो शेष. म्हणून दुःख देतं ते माझं पण माझं पण. म्हणून मी मी म्हणत खेळू नका. सुख पाहिजे असेल तर हुतू तू 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 म्हणत खेळा. सगळे गोपाळ खेळात रममान झाले. चला देवाता खेळण्यात काय मजा. 12:30 व्हायला आले. तुका म्हणे आता खेळ मोडा वापरता, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख काम सारोळी. सकाळी आल्या उभे गोपाळ झाले. आता वेळ म्हणत्या ना शिदुऱ्या, खडकी सोडलेल्या मोठा, आजचा दही काला गोमटा. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल.